आज विदर्भ आणि मराठवाडा या काही भागामध्ये अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. मला वाटतं गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या असलेल्या या अडचणीमुळे महाराष्ट्रातला शेतकरी हा कधी अतिवृष्टी कधी अवकाळी पाऊस अशा पद्धतीने प्रथम अडचणीत आलेला दिसून आलेला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सातत्याने आम्ही मागणी करत असतो की नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातली भावना ही सरकारने स्पष्ट करावी. मागच्याच असलेल्या नुकसानीच्या संदर्भामध्ये अद्यापही पीक विमा असो किंवा अनेक अशा प्रकारच्या विषयासंदर्भामध्ये सरकार गांभीर्याने घेत नाही. आता सुद्धा उभी पिकं या ठिकाणी अवकाळी पावसाच्यामुळे अडचणीत आलेली आहे. शेतकरी अडचणीत आलेला आहे. माझी विनंती आहे आज सभागृहामध्ये आम्ही हा विषय मांडू आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका सरकारला भाग पाडू अशा प्रकारची या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो. नाही, जयंत पाटलांनी काल जी शेवटी पक्ष वेगळा झाला, नेते वेगळे झाले, तरी इतक्या वर्षाचा असलेला ऋणानुबंध संबंध हा वेगळा असतो आणि तो संबंध ज्यावेळा एखादी व्यक्ती गेली की त्याच्या भावना काल अनेक लोकांनी त्या वरळीच्या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केल्या. जयंत पाटलांनी तो एक वर्ष एवढ्यासाठीच केला की मला वाटतं की त्यांच्या मनामध्ये एक राहून गेलेला अजितदादांचा जो विचार होता त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. मला वाटतं की त्याच्यावर बरंच काही चर्चा झालेल्या आहेत आणि त्या चर्चेमुळे आम्ही पक्ष म्हणून आम्ही विलिनीकरणाच्या मागे लागतो अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालं होतं. पण शेवटी भावना ही भावना असते. नेता गेल्यानंतर ती पूर्ण व्हावी अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणं त्यामध्ये कुठला स्वार्थ नव्हता. एक कुटुंब म्हणून तशी आपली इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मला वाटतं की आता हा निर्णय ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा. परंतु मला वाटतं काल सुद्धा जयंत पाटलांनी जे सांगितलं ते अजितदादावर झालेल्या चर्चेचा तो त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला होता. असं आहे की काल पहिला दिवस होता, शोकप्रस्ताव होता. लाडके आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय स्वर्गीय अजितदादांच्या निधनामुळे काल आपण त्या ठिकाणी शोकप्रस्ताव असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं आंदोलन झालं नाही. पण राज्यामध्ये झालेला मंत्र्यावर झालेले आरोप, मंत्रालयात झालेला भ्रष्टाचार, त्याच्याचबरोबर कारवाई सरकारच्या डिपार्टमेंटने केलेली कारवाई अशा अनेक मुद्दे आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यामध्ये हा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कामकाज चालू आहे, तिजोरी खाली करण्याचं काम चालू आहे, याच्या संदर्भामध्ये आक्रमकतेने विरोधक म्हणून आवाज उठवण्याचा प्रयत्न आम्ही 100% आजपासून करणार आहोत. मी आजही सांगतो, हे केंद्र राज्यातलं सरकार हे भांडवल सर्व्हिसच्यासारखी चाललेलं सरकार आहे. अमेरिकेशी झालेल्या करारावर सुद्धा आम्ही ह्या अधिवेशनात आवाज उठवणार आहोत. शेतकऱ्यांना हा करार फायद्याचा होणार आहे, भारताच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का, याचा उत्तर या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही घेणार आहोत. जर आयात निर्यातची धोरणं जर व्यवस्थितपणे केली नाही, ती कुठल्या तरी राष्ट्राच्या असलेल्या दबावाखाली केली गेली, एवढंच नव्हे तर व्यापारीकरणाच्या बाबतीमध्ये सामान्य लोकांच्या उत्पन्न आणि फायद्यापेक्षा व्यापारीकरणाला जर त्या ठिकाणी महत्त्व देऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला तर त्याचा तो फटका 100% बसतो. आणि त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सोयाबीन असेल, कांदा असेल, अनेक प्रश्न आहे. या बाबतीमध्ये या अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला उत्तर द्यायला भाग पाडतो. पवार साहेबांची तब्येत आता चांगली आहे. 2 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज करतील. अशक्तपणा आणि आराम करायला सांगितल्यामुळे पवारसाहेब परत एकदा गोबीला ऍडमिट झाले होते. माझ्या माहितीप्रमाणे प्रकृती चांगली असल्यामुळे पवारसाहेब आता परत पूर्ववत कामाला सुरुवात करतील. परंतु राज्यसभेच्या बाबतीमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे, अजूनही आमचे महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते एकत्र बसलेलो नाही, चर्चा झालेली नाही. परंतु येत्या 2-4 दिवसामध्ये, कारण 26 ते 6 मार्चपर्यंत हा प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, फॉर्म भरायची सुरू होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले त्यांच्या जागा किती येतील, आमच्या जागा किती येतील. तशा पद्धतीने महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते बसू, या 2 दिवसामध्ये बसून त्या संदर्भामध्ये निर्णय घेऊ. बाहेर चर्चा काय होतात, प्रत्येक पक्ष आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे याच्या संदर्भात निश्चितपणाने प्रयत्न करतो. परंतु आम्ही सगळेजण एकमताने एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ. कुठेतरी महाविकास आघाडीचं वजन दिल्लीत असावं म्हणून शरद पवार हेच पुन्हा असावेत असा एक अशी भावना सगळ्यांची आहे. ही भावना त्या सगळ्यांनी व्यक्त केलेली आहे. पण एकमताने निर्णय घ्यावा
अजून पवारसाहेबांशी आम्ही या संदर्भामध्ये चर्चा केलेली नाहीये, परंतु सर्वांची चर्चा झाल्यानंतर काय करायचं ते त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणाने ठरवू. शक्तीपीठाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, आंदोलन सुरू आहे. तुमची याच्याबाबतीत काय नेमकी भूमिका आहे? असं आहे की शेतकऱ्यांच्या असलेल्या जमिनी हळूहळू जर बघितलं आपण, गावठाण क्षेत्र वाढायला लागलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पासंदर्भामध्ये जमिनी घेण्याचा प्रयत्न होतो. आता मोठा शेतकरी राहिले नाही, अल्पभूधारक शेतकरी व्हायला लागलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे कोर्टाने निर्णय दिलेला आहे की कोणत्याही प्रकल्प किंवा कोणत्याही प्रकल्पासाठी एखादी जमीन घ्यायची झाली तर कुठल्याही प्रकारचं त्यांची संमती असल्याशिवाय कशा पद्धतीचं ॲक्विजिशन करू नये. परंतु मला वाटतं मोठमोठ्या प्रकारची हे शक्तीपीठच्या माध्यमातून 80,000 कोटीचा जर हा प्रस्ताव रस्त्याचा निघालेला असेल, त्यासाठी कुठेतरी शेतकऱ्यावर दबाव टाकून ती जमिनी घेण्याचा प्रयत्न होत असेल, ज्याच्यासाठी आंदोलन होत आहे. सांगलीला झालेलं आहे, परभणीला झालेलं आहे. पोलिसांच्या बळाचा वापर करून त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. निर्णयाप्रमाणे, कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे किंवा केंद्राच्या निर्देशनाप्रमाणे तरी या संदर्भामध्ये कारवाई झाली पाहिजे. तशी होत नसेल तर मला वाटतं की ते चुकीचं आहे. त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आवाज उठवावा लागेल. मला वाटतं की अजितदादांना सगळ्या जणांनी श्रद्धांजली वाहिली. सगळ्यांना मान्य आहे की शिस्तीचा आणि त्या पद्धतीने महाराष्ट्र प्रगतशील नेण्याचा प्रयत्न सध्याच्या आर्थिक डबघाई आलेल्या राज्याला परत पूर्ववत चालू चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न अजितदादांनी केलेला आहे. आणि अजितदादांच्या माध्यमातून ज्यावेळेला लाडकी बहीण योजना आली, ज्याच्यावर ह्यांना निवडणूक जिंकण्याच्या संदर्भातली संधी मिळाली, त्या लाडक्या बहीण योजनेला 56,000 कोटी रुपये देण्याच्या संदर्भातली सध्याची राज्याची परिस्थिती नसताना सुद्धा ते करून देण्याचं ज्यांनी कल्पकता दाखवली, तेच खरे भाऊ दादाच्या रूपाने आहे. अशा प्रकारची भावना राज्यामध्ये आपण बघतो. दिवंगत मोठ्या असलेल्या नेतृत्वाचं नाव कधी महामार्गाला किंवा कुठल्या कुठल्या योजनेला आपण देतो. आमची सुद्धा मागणी मी केलेली आहे की जर खरंच अजितदादांचं सर्वांना वाटत असेल की अजितदादांबद्दल आपली भावना आहे, तर एक चांगली योजना जी दादांनी बंद पडू नये ती कायम चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या अजितदादांच्या नावामध्ये दादा असल्यामुळे दादांची लाडकी बहीण अशा प्रकारची योजना ती करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. मोठमोठे प्रकल्प, मोठमोठे योजना हॅबमधून पीडब्ल्यूडी माध्यम असेल किंवा वेगवेगळ्या पाणी पुरवठा योजना असेल, अनेक इतक्या मोठ्या योजना या असलेल्या आणलेल्या आहेत. काल सुद्धा राज्यपालांच्या भाषणामध्ये जर आपण बघितलं असेल, इतकी मोठी आकडेवारी दाखवलेली आहे. जसं काही महाराष्ट्रामध्ये या असलेल्या विकासाची गंगा आम्ही आणतोय, परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षापासून कंत्राटदार टेंडर निघाला, पण कंत्राटदाराला त्या कामं मिळाली परंतु त्यांचे पैसे मिळाले नाही. त्यासाठी आंदोलन होतात. काही लोकांनी आत्महत्या केली. दरवेळेला आम्ही अधिवेशनामध्ये हा आवाज उठवतो, पण अद्यापही कुठल्याही परिस्थितीची माहिती सरकारच्या वतीने किती थकबाकी आहे, काय थकबाकी आहे हे सांगितलं गेलेलं नाही. दुर्दैवाचा एवढंच नव्हे तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणाऱ्या तिथल्या आरोग्य विभाग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डिपार्टमेंट आहेत, पीडब्ल्यूडी असेल, इरिगेशन असेल, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये कर्मचारी जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर ठेवलेले आहेत, हजारो कर्मचारी तिथे काम करतात, त्यांचे सुद्धा पगार वेळेवर होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आमच्याकडे त्या तक्रारी आलेल्या आहेत. सरकार हे पूर्णपणाने या आर्थिक असलेल्या व्यवस्थेमध्ये डबघाईला आलेलं आहे आणि म्हणून या असलेल्या निधीच्या संदर्भामध्ये प्रचंड नाराजगी आहे. उद्या कदाचित दुर्दैवाने याच्यातून एखादी आत्महत्या झाली तर तो सरकारने केलेला खून असेल असा आमचा जाहीर आरोप आहे. सर, भारत पवारांचा आता